जेव्हा आमचं शरीर तापाने फणफणायचं तेव्हा दादांना चैन पडायचं नाही. खांद्यावर आम्हाला टाकून 10 किलोमीटरचा डोंगरदऱ्याचा चिखलाचा रस्ता ते कापत राहायचे. घामाने भिजलेलं त्यांचं शरीर आणि डोळ्यातलं आम्हाला वाचवण्याची आस. त्या 10 किलोमीटरच्या पायपिटीत दादांनी कधीच थकवा दाखवला नाही. पाठीवरचं आमचं ओझं त्यांना कधीच जड वाटलं नाही, कारण त्या ओझ्यात त्यांचं संपूर्ण जग सामावलेलं होतं. अनवाणी पायांनी किंवा झिजलेल्या चपलांनी काट्याकुट्यातून चालताना काही होणार नाही बाळा, आपण पोहोचलोच आहोत असं म्हणत ते आम्हाला धीर द्यायचे. ते 10 किलोमीटर फक्त अंतर नव्हतं, तर एका बापाने आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी दिलेली झुंज होती. आज आम्ही कितीही मोठे झालो तरी त्या खांद्याची ऊब आणि दादांच्या कष्टाची पुण्याई कधीच विसरू शकणार नाही. खांद्यावर घेऊन अख्खं आभाळ ते अनवाणी चालत राहिले. मुलाच्या एका श्वासासाठी दादा देवदूत होऊन धावत राहिले. असंख्य अडथळ्यांवर मात करणारा दादांचा दिनक्रम. त्या काळी जगणं सोपं नव्हतं. घरासाठी लागणारं दळणही डोक्यावर घेऊन मैल न मैल चालत जावं लागायचं. पावसाळ्याचे ते दिवस आजही डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहतात. आभाळ फाटून पाऊस कोसळत असायचा. रस्ते चिखलाने माखलेले असायचे, पण माझ्या दादांचा नित्यनियम कधीच चुकला नाही. डोक्यावर दुधाचं ओझं घेऊन अनवाणी पायांनी किंवा फाटलेल्या चपलांनी ते 3 किलोमीटरचा टप्पा पार करताना त्यांना मी पाहिलंय. त्यांच्या अंगावरचे कपडे पावसाने चिंब भिजलेले असायचे, पण डोक्यावरचा दुधाचा कॅनला मात्र त्यांनी कधीच धक्का लागू दिला नाही. ते दूध फक्त दूध नव्हतं, तर ते आमचं भविष्य होतं. आमची फी, आमचे कपडे आणि आमच्या पोटाची भूक त्या 3 किलोमीटरच्या पायपिटीत साठलेली होती.